मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर कशी करावी, किती दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते, हे जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ATV मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी एक ठराविक कायदेशीर प्रक्रिया असते. याला वारस नोंदणी किंवा वारस दाखला घेऊन फेरफार करून नाव लावणे असं म्हटलं जातं. सर्वप्रथम संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला नगरपालिका ग्रामपंचायतमधून घ्या. तो अधिकृत आणि नोंदणीकृत असावा. वारस दाखला मिळावा यासाठी 2 पर्याय असतात. न्यायालयीन प्रक्रिया अधिसंख्य वारस असल्यास स्थानिक सिव्हिल कोर्टात वारस हक्क प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करावा. वकिलाच्या मदतीनं अर्ज दाखल करून न्यायालयीन आदेश घ्यावा. तालुका कार्यालय तहसील ऑफिसकडून सोपी केस असल्यास तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करून गाव पातळीवर चौकशी नोंदवून वारस दाखला मिळवता येतो. पंचनामे आणि साक्षीदार घेऊन महसूल विभाग अहवाल दिला जातो. वारस दाखला आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यावर तलाठी कार्यालयात जाऊन फेरफारसाठी अर्ज द्यावा. अर्जासोबत ही कागदपत्र जोडावीत. मृत्यू प्रमाणपत्र, वारस दाखला, 7/12 उतार्याची प्रत, आधार कार्ड, ओळखपत्रे व अन्य संबंधित दस्तऐवज. जर घरातील सदस्यांची सहमती असेल तर ती. तलाठीकडून फेरफार नोंद घेतली जाते आणि एक क्रमांक दिला जातो. ही नोंद E7/12 वर देखील दिसू लागते. 7/12 उतार्यावर नाव लागते का ते तपासा. फेरफार पूर्ण झाल्यानंतर 7/12 उतार्यावर आपलं नाव दाखल होते. तुम्ही ते अभिलेख.महाराष्ट्र.gov.in वर पाहू शकता. कोणी एकट्यानं अर्ज केला आणि इतर वारस बाजूला ठेवले तर त्या अर्जावर आक्षेप येऊ शकतो. सर्व वारसांनी सहमतीपत्र आवश्यक असते. E7/12 वर नाव दिसायला वेळ लागू शकतो. फेरफार मंजूर झाल्यावर 15 ते महिन्याभरानं ऑनलाईन नाव दिसायला सुरुवात होते. तसेच सर्वसामान्य अर्जासाठी कोणताही मोठा खर्च नसतो. कोर्टाच्या प्रक्रियेत फी कमी अधिक होऊ शकते. अधिक माहितीसाठी जवळच्या तलाठी कार्यालयात भेट द्या.